मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, एक 8 महिन्यापूर्वी ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि जे शॉकिंग परिणाम आपल्या समोर आले त्याच्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाच होता। कारण जी बीजेपी 400 पारचा नारा देत होती, म्हणजे एनडीए 400 पार जाणार आणि बीजेपीला 370 जागा येतील, अशा प्रकारचा नारा नरेंद्र मोदी असतील, अमित शाह असतील, बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा असतील, या सगळ्यांकडून दिला जात होता। पण जे परिणाम आपल्या समोर आले, म्हणजे बीजेपी एवढे काम करून सुद्धा विकासाची कामं असोत, आयडियोलॉजिकल कामं असोत, जसे आर्टिकल 370 काढणं असोत, राम मंदिरचं निर्माण असोत, ही सगळी कामं पूर्ण लयाला नेल्यानंतर सुद्धा बीजेपीला केवळ 240च जागा जिंकता आल्या होत्या। आणि बहुमत जे आहे, जे मागचे 10 वर्ष बीजेपीकडे होतं, ते जनतेनं नरेंद्र मोदी यांच्याकडून हिरावून घेतलं होतं। आता यानंतर मीडियामध्ये चर्चा सुद्धा झाली की नरेंद्र मोदी यांची पॉप्युलॅरिटी कमी झाली आहे। इव्हन त्यांच्या विरोधात इतकी अँटी इन्कम्बन्सी आहे की बीजेपीनं आता त्यांना बाजूला सारून कोणत्या तरी दुसऱ्या चेहऱ्याला आता एक नेत्याच्या रूपात तयार करायला सुरुवात केली पाहिजे, म्हणजे येत्या पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीत बीजेपी पुन्हा एकदा ग्राउंड कव्हर करू शकेल। पण मित्रांनो, जनतेचं कौल ना, म्हणजे त्यांच्या मनात काय चाललं याचा अंदाजा लावणं खरंच अशक्य आहे। कारण लोकसभेमध्ये बहुमत जरी हिरावून घेतलं असलं बीजेपीकडून, तरी त्याच्यानंतर जितक्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या राज्यांमध्ये बीजेपीनं आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दिलेली आहे। सगळ्यात पहिला हरियाणाचं राज्य आठवा, तिथं बीजेपी जिंकेल याला कोणाचाही अंदाजा नव्हताच। ऑलमोस्ट सगळ्यांनी बीजेपीच्या समर्थक रिपोर्टरांनी सुद्धा हात वरती केलेले होते की हरियाणात 52-50 आहे आणि काँग्रेस ही पुढे दिसते। पण ज्या प्रकारचे परिणाम लागले आणि हरियाणाच्या जनतेने, जिथे की किसान आंदोलन असेल, म्हणजे शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, परत त्या कुस्तीपटूंचं आंदोलन असेल आणि एकंदरीत जाट समुदायसुद्धा बीजेपीसोबत नाराज आहे, अशा खबरं असताना बीजेपी बहुमतानं, आणि नवीन मुख्यमंत्री होता बरं का, 3 महिन्याच्या मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्यावर निवडणूक बीजेपी लढली होती आणि हरियाणात बीजेपीनं बहुमत मिळवलं, ते फक्त आणि फक्त मोदींच्या चेहऱ्यावर। त्यानंतर जम्मू अँड काश्मीर जेव्हा इथं निवडणूक झाल्या तेव्हा सुद्धा जम्मूचा जो भाग आहे, तिथं जरी नॅशनल कॉन्फरन्स जिंकली असती आणि काँग्रेससोबत आघाडी करून त्यांची सरकार जरी असली, तरी जम्मूमध्ये जिथे बहुतांश हिंदू लोक राहतात तिथे बीजेपीचेच आमदार निवडून आलेले आहेत। त्यामुळे हिंदूंचा कौल हा जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा बीजेपीकडे आहे, हे स्पष्टतः लोकांनी दाखवून दिलेलं आहे। झारखंडमध्ये नंतर निवडणुका झाल्या, तिथे सुद्धा जे आदिवासीचे मुद्दे असतील, बांगलादेशी इमिग्रेशनचे मुद्दे असतील, हे उचलल्यामुळे बीजेपीनं चांगलं परफॉर्मन्स केलं। पण हेमंत सोरेन तिथं जिंकले आणि तो एक पराभव हा बीजेपीच्या नशिबाला आला। पण महाराष्ट्रात ज्या प्रकारे परिणाम महायुतीच्या बाजूने लागले, म्हणजे जो प्रचंड बहुमत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दिला जनतेनं, त्याचे शॉक अजूनसुद्धा महाविकास आघाडीला बसत आहेत। आणि त्यानंतर लेटेस्ट दिल्लीत ज्या आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत, त्याच्यात तर खरंच केजरीवालला जे बीजेपीनं हरवलं आहे, जे पछाडलं आहे, ते आश्चर्यकारक आहे। कारण केजरीवाल हरतील असं वाटत नव्हतं। काँग्रेस म्हणजे परफॉर्मन्स कमी होईल असा अंदाजा होता, पण काँग्रेस आणि केजरीवाल या दोघांची मिळती जुळती सरकार ही दिल्लीत पुन्हा येईल असं वाटत होतं। पण बीजेपीनं इथं सुद्धा, आणि खास करून नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांनी दिल्लीत सुद्धा गेम फिरवून आणला। आणि त्यामुळंच परवा एक इंडिया टुडेचा मूड ऑफ द नेशन सी वोटर सर्वे निघाला। त्या सर्वे स्पष्टतः दाखवलेलं आहे की मागच्या 8 महिन्यात जनतेचा मूड हा नरेंद्र मोदी यांच्या बाजूनं पुन्हा एकदा ठामपणे उभा राहिलेला दिसतोय। कारण सर्वेमध्ये सांगितलं गेलेलं आहे की आता एनडीएकडे तर जागा आहेत, म्हणजे आज जर निवडणूक झाल्या, लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका जर घेण्यात आल्या, तर बीजेपी पूर्णतः बहुमत घेऊन पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात आणि यात कोणतीही अडचण येताना त्यांना दिसत नाही। आकडेवारीनुसार बोलायचं म्हटलं तर आज ज्या एनडीएच्या जागा आहेत 292, जर आज निवडणुका झाल्या तर या 292च्या 343 जागा होऊ शकतात, म्हणजे जवळजवळ 44 जागा ही एनडीए जास्त जिंकताना दिसते। आणि इंडिया अलायन्स जी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सध्या लीड करते, त्याच्या ज्या 230 जागा आहेत सध्या, त्या 188 होताना दिसत आहेत, म्हणजे जवळपास 44 जागा या मायनस। आणि पार्टी वाईज म्हणायचं म्हटलं तर बीजेपी आज ज्या 240 जागांवर आहे ती 281वर, म्हणजे 37 जागा या जास्त जागा जिंकेल। आणि काँग्रेस जी 99वर आहे ती 78वर जाईल, म्हणजे जवळपास 28 सीट मायनस होताना दिसत आहेत। म्हणजे नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान या रेसमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याला जास्त पसंती आहे असं सर्वेमध्ये सांगण्यात आलं। म्हणजे जे लोक म्हणत होते ना की नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक प्रकारे देशात एक खूप जास्त अँटी इन्कम्बन्सी आहे,
त्यांच्याऐवजी कुठल्या तरी दुसऱ्या नेत्याला BJPने आणलं पाहिजे, त्यांच्या तोंडावर हा सर्वे फेकून मारला पाहिजे. कारण मित्रांनो, नरेंद्र मोदी यांच्या बाजूनं जनता ही सदैवच होती. कारण लोकसभेच्या निवडणुकीत पराजयामागंही अनेक कारणं आहेत. त्यातलं एक तर संघ BJPला साथ दिली नाही, किंवा जे काही त्यांच्या एक अंतर्गत जी काही भांडणं वगैरे चालू होती त्याच्यामुळं संघाच्या हे BJPसाठी काम केलं नाही, त्यामुळं वोट कमी झाले. एकतर गरमीचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे लोक वोट करायला बाहेर निघाले नाही आणि एक प्रकारे जो 400 पारचा नारा दिला गेला होता, म्हणजे लोकांना असं वाटायला लागलं होतं की BJP सत्तेत तर येणारच आहे ना, मग आपण वोट करा, मी वोट करायला जाणार नाही तर माझ्या एक वोटनं काय फरक पडणार आहे. पण असं एक एक करत एवढा मोठा इम्पॅक्ट पडला की मेजॉरिटी हिंदू लोक ह्या आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये वोट करायला गेलेच नाहीत आणि तिथे BJPचा उमेदवार हा पराजयी झाला. आणि अशा अनेक कारणं आहेत ज्याच्यामुळं नरेंद्र मोदी यांना 240 जागांवर समाधान मानावं लागलं आणि बहुमत हे BJPकडून गेलं. पण लोकांची कधीच राहुल गांधी यांना पसंती नव्हती आणि त्यांची जी भारत जोडो यात्रा वगैरे झाली त्यालासुद्धा तर तुम्ही फॉलो केलं असेल, जवळपास वर्षभर जी चालली त्यालासुद्धा काहीही प्रतिसाद भेटलेला नव्हता. इवन जिथे जिथे कॉन्ट्रोवर्सी झाली, जसं महाराष्ट्रात सावरकर यांच्या नावावर कॉन्ट्रोवर्सी राहुल गांधींनी केली, ती सुद्धा 2-4 दिवस टिकली. त्याच्यानंतर कोणीसुद्धा राहुल गांधी यांचं नावसुद्धा घेतलं नाही. आणि तमिळनाडू असेल, खालचे दक्षिणात्य राज्य असतील, नॉर्थमध्ये तर त्या यात्रेविषयी काहीच चर्चा नव्हती. म्हणजे कितीही तुम्ही पैसे देऊन PR करण्याचा प्रयत्न केला तरी जनतेनं राहुल गांधी यांना नेता म्हणून स्वीकारलंच नव्हतं. जी काही संविधान संकटामध्ये आहे त्याच्यापेक्षा सुद्धा संविधानमध्ये बदल करून BJP जर सत्तेत आली तर तुमचं आरक्षण हिरावून घेईन, जो हा अप्रचार करण्यात आला काँग्रेसकडून, त्याच्या पोटी जे आदिवासी मतं आहेत, जी दलित मतं BJPकडे जात होती मागचे 2 निवडणुका, ते काँग्रेसकडे गेली आणि जो मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट जो आहे त्याचं नुकसान BJPला झाला आणि NDAच्या जागा मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. आणि त्यामुळं NDAला जे बहुमत मिळालं होतं, म्हणजे BJPला जे बहुमत मिळणार होतं ते मिळालं नाही. आणि याचा पश्चाताप लोकांना आहे आणि त्या पश्चातापापोटीच लोकांनी ज्या ज्या राज्यात निवडणुका झाल्या तिथे भरघोस BJPला मतं दिलेली आहे. त्यांनी उमेदवार बघितलेलाच नाही, केवळ मोदीच्या नावानं ही मतं गेलेली आहेत. त्यामुळं मोदींना काय ते बदला किंवा अँटी इन्कम्बन्सी आहे अशा प्रकारच्या बातम्या जेव्हासुद्धा येतील तेव्हा हा सर्वे त्यांना दाखवला पाहिजे. आणि मित्रांनो, हा सर्वे तर ह्याचा डेटा जो आहे हा जवळपास महाराष्ट्राची निवडणूक होण्यापूर्वीच आहे. म्हणजे हरियाणाची निवडणूक झाल्या आणि त्याच्यानंतर हा डेटा कलेक्ट केला गेला आहे. आणि एवढ्या म्हणजे जवळपास 5-6 महिन्याचा गॅप आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल ना तर पॉप्युलॅरिटी अजून वाढत गेलेली आहे. त्यामुळं नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जे काही थेरीज रचल्या जातात आणि त्यांची सरकार हे टिकणार नाही 5 वर्ष अशा ज्या काही बातम्या पसरवल्या जातात त्या अत्यंत बेसलेस आहेत. हा सर्वे पुन्हा एकदा ते आपल्याला प्रूव्ह करून देतो आहे. असोच मित्रांनो, तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं ती तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.